बायर्न म्युनिक हारलेली आहे. एकच गोलची लीड आहे PSG कडे. काही तगडं काही विषय नाही PSGचा. पण आहे ना, ह्या व्हिडिओची मी महत्त्वाची गोष्ट सांगतो, की हा व्हिडिओ अनकट असणार आहे. याच्यामध्ये काहीच एडिटिंग नाही. कारण माझी आहे ना आता परीक्षा सुरू आहे. त्यामुळे मी एडिटिंग वगैरे करणार नाही. विषय हा आहे, बायर्न म्युनिक खराब खेळली की PSG खराब खेळली? का बायर्न म्युनिक खूपच भारी खेळली? का PSGने आउटक्लास केलं बायर्न म्युनिकला? विषय हा आहे भावांनो, हे मी काय बघितलं? धिस इज मूव्ही भाई मूव्ही. मूव्हीमध्ये इतके ट्विस्ट नसतील जेवढे ह्या मॅचमध्ये होते. प्रत्येक जण गोल मारायचं ट्राय करतोय आणि गोल पण मारतात ते. म्हणजे आहे ना, तुम्ही जर विचाराल, कोणी पण आहे ना, तुम्हाला जर विचारल, की "तू एवढ्या रात्री फुटबॉल मॅच का बघतो?" त्याला सरळ उत्तर दे, की "मी फुटबॉल मॅच बघतो ह्या गोष्टीसाठी." भाई तुम्ही आज जन्नत बघितली, तुम्ही आज स्वर्गात जाऊन आलेत ही मॅच बघितली तर. ज्यांनी बघितली ना त्यांना माहिती मी का बोलतोय. ही मॅच आहे ना, परफॉर्मन्स, एबिलिटी टू प्ले फुटबॉल, एनर्जी, प्रेसिंग, फुटबॉलमध्ये जेवढ्या टर्म्स आहे ना, तेवढ्या सगळ्या ह्या मॅचमध्ये यूज होतात. विंगर्स यूज झाले, मिडफील्ड यूज झाली, डिफेन्स यूज झाला, गोलकीपिंग यूज झाली, पोल्स हिट झाले भाई. सगळं झालं या मॅचमध्ये, सगळं झालं. डेड बॉल पासनं गेम निघणं म्हणजे सेट पीसेस ज्या प्रकारे आपला किमिच खेळवलंय. किमिचने ज्या प्रकारे सेट पीसेस घेतले आणि उपमेकॅनोने हेडर घेतले. तिकडून जाओ नेवेसने हेडर घेतला डेम्बेलेच्या सेट पीसवर, कॉर्नरवर. क्रेझी मॅच होती, क्रेझी. मी इतकं का बोलतोय? भाई बोलावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय कारण ही मॅच त्या प्रकारची होती. मनापासून आवडणारी मॅच आहे. एखादा फुटबॉल फॅन नसेल ना, त्याला तुम्हाला फुटबॉल फॅन बनवायचं ही मॅच दाखवा. तो भाई असा फुटबॉल फॅन बनेल. ते आर्सेनल एटलेटिकोवाली बळं पण दाखवू नका. तो परत फुटबॉलच बघणार नाही. त्याला बॉल दिसला तरी घाबरून घरात बसेल. अशा मॅचेस आहेत त्या. ही बघायची होती मॅच ही. जास्त काही नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आत्ता आहे ना, आता 3 वाजून 2 मिनिटं झालीत. आत्ता 3 वाजून 2 मिनिटं झालेत आणि मी ही मॅच पाहिली. का पाहिली? का जागलो? तर ह्या गोष्टीसाठी जागलो. म्हणजे आहे ना, धिस इज बेटर दॅन मूव्ही. याच्यासाठी आपण पैसा देऊ भाई. अशी मॅच होती. पैसा देऊ, अशी मॅच होती. भिकारीतला भिकारी माणूस पैसे द्यायला तयार होईल, अशी मॅच होती. योहान क्रायफचं एक वाक्य आहे. तो बोलतो, "आय वुल्ड लाइक टू विन मॅचेस 5-4 दॅन 1-0." ह्या मॅचने तेच करून दाखवलं. लुईस एन्रिके क्रेझी कोच, कॅम्पनी क्रेझी कोच. दोन्ही पण तगडे मॅनेजर, तगड्या टीम्स. जेव्हा दोन्ही पण तगड्या टीम्स टक्कर मारतात ना एकमेकाला, जसं PSG आणि एटलेटिको मद्रिद. एटलेटिको नाही भाई, एटलेटिको नाही. जसं PSG आणि बायर्न म्युनिकनी टक्कर झाली यांची. दिसतं काय होतं, काय होऊ शकतं. हे वर्ल्ड वॉर 3 आहे भाई. वर्ल्ड वॉर 3 ज्या पद्धतीने खेळली आणि उद्या होणारी मॅच एटलेटिकोवाली भाई वर्ल्ड वॉर 3 खरंच होऊ शकते. दोघं पण हरामबॉल मॅनेजर. तो बाजूला विषय ठेवू. क्रेझीनेस या मॅचचा हा होता. या मॅचमध्ये 9 गोल झालेत 9. इट इस नॉट कॉमन भाई 9 गोल होणे एखाद्या मॅचमध्ये. हॅरी केन हॅरी केन बायर्न म्युनिककडनं पहिला गोल मारतो पेनल्टीमध्ये. त्याच्यानंतर क्वारात्स्केलिया लगेच 24 मिनिटावर दुसरा गोल मारतो. PSG 1-1 परत येते गोल लाईन. त्याच्यानंतर ओलिसे कमबॅक करून देतो बायर्न म्युनिकचा. बायर्न म्युनिक आता 2 गोल्स, PSG 1 गोल. म्हणजे ओलिसेने तगडा गोल मारला. त्याच्यानंतर जाओ नेवेसचा हेडर येतो. डेम्बेले कॉर्नर घेतो. 2-2 झाली मॅच. आतापर्यंत मॅच चिल चालली. काहीच विषय नाही मॅचमध्ये लय तगडा. त्याच्यानंतर डेम्बेले घेतो मनावर. डेम्बेलेने आत्तापर्यंत आहे ना क्रेझी चान्सेस मिस केले होते. डेम्बेले प्रत्येक चान्स मिस करत होता. डेम्बेलेला मिळते पेनल्टी. ती पण हँडबॉलवाली पेनल्टी होती 50-50 डिसिजन. कारण मला वाटत होतं पहिलं आहे ना बॉडीवर हिट झालता बॉल, मग हँडवर. पण बायर्न म्युनिकच्या अगेन्स्ट गेलं ते डिसिजन. होतं भाई. फाईन मार्जिनचा गेम असतो. अशा गोष्टी होत राहतात. जे दिसलं ते झालं. रेफरीला जे वाटलं ते झालं. गोष्ट संपली तिथं. मग गोल मारतो डेम्बेले. पण डेम्बेले तिथं थांबत नाही भाई. हा झाला पहिला हाफ. 4-2 डायरेक्ट 4-2 2 गोलची लीड. इथं आहे ना जगातली कोणती पण टीम असते बायर्न म्युनिक सोडून, इथं हार मानली असती. इथून कमबॅक होत नाही. मोठमोठ्या टीमांचे कमबॅक होत नाही अनलेस तुमच्याकडे ओलिसे आणि लुईस दियाज सारखे विंगर जे ड्रिबलर मास्टर असतात. जे ड्रिबलिंग करतात, कटिंग करतात, शॉट घेतात, क्रेझी पासेस टाकतात. असे ड्रिबलर पाहिजे तुम्हाला अशा मॅचेस तुम्ही मॅचमध्ये परत यायला आणि जिंकायला. मला माहित होतं भाई बायर्न म्युनिक इथून पण कमबॅक करू शकते. अंटिल सेकंड हाफच्या 58 मिनिटावर परत डेम्बेले गोल मारतो. डेझिरे डुएचा क्रेझी पास होता डेम्बेलेला. क्रेझी जास्त काय नव्हतं. त्यांनी बॉल कॅरी केलता. जेव्हा पण आहे ना अटॅक आला PSGचा,
बायर्न म्युनिक जेव्हा पण अटॅक आला तो कसा आला, बायर्न म्युनिकचे सगळे प्लेयर बॉक्सच्या आसपास आलेले असतात जेव्हा बायर्न म्युनिकचा अटॅक सुरू असतो. आउट ऑफ नोवेअर पीएसजी बॉल ओन करते, विन करते आणि अटॅक सुरू होतो. 30 सेकंदामध्ये आउट नंबर करतात बायर्न म्युनिकच्या डिफेंडरला. प्रत्येक पीएसजीचा प्लेयर पुढे असतो, प्रत्येक. मग तेव्हाच डेझिरे डुएचा बॉल कॅरी करत डेझिरे डुए पुढे येतो आणि त्याचा पास येतो आपल्या डेंबेलेला आणि डेंबेले गोल मारतो. तो झाला 58 मिनिटावर गोल. आता निम्मा फुटबॉल फॅन बेस असं समजत असेल पीएसजीने मॅच जिंकली, बायर्न म्युनिक मॅच मधनं बाहेर. मी नव्हतं समजलं आणि मी कधीच समजणार नाही, कारण मला फुटबॉल माहिती काय गोष्टी होणार इथं. त्याच्यानंतर क्रेझीनेस मॅचचा हा होता. 63 मिनिटावर 63 मिनिट भाई. ओपन मकॅनो उपमेकॅनो गोल मारतो, हेडर घेतो, गोल होतो. त्याच्यानंतर 68 मिनिटं भाई, हा क्रेझीनेस आहे. हे लिंकअप आहे ना जे लुईस दियास आणि आपल्या हॅरी केनचे, हा डुओ आहे ना, हा वेगळा डुओ आहे, हा डिफरंट आहे बाकीच्यांपेक्षा. कारण हॅरी केन ऍज अ स्ट्रायकर पुढं पाहिजे, गोल अप्रोचर पाहिजे, पोचर पाहिजे, पण हॅरी केन येतोय डीप. हॅरी केनचा लॉंग बॉल असतो लुईस दियास साठी खूप, म्हणजे आहे ना असं लाईनवर होता लुईस दियास ऑफ साठी, ऑफ साईड दिला जातो ना, पण तो ऑफ साईड नव्हता. आणि लुईस दियासचं क्रेझी बॉल कंट्रोल. त्याच्यानंतर लुईस दियासच्या समोर होता मार्क्विनोज. मार्क्विनोजला सरकवतो बाजूला, लुईस दियास गोल मारतो, गोल. 5-4 मॅच 68 मिनिटं. 70 मिनिट समजा असं तुम्ही. 80, 90, 20 मिनिटं बाकी मॅचमध्ये. मॅचमध्ये बायर्न म्युनिक फुल चान्स होता यायला. पण इथं सगळ्यात मोठी गोष्ट सुरू झाली आता, हाकिमीचा मास्टर क्लास आणि डिफेंडिंग मास्टर क्लास बाय पीएसजी. हाकिमीने आहे ना, हाकिमीने ओलिसीवर टॅकल केलता, ओलिसेवर. क्रेझी होता. तिथून गोल आला असता भाई. ओलिसे का कोण होतं लक्षात नाही, पण तिथून गोल आला असता. हाकिमी भारी खेळला, हाकिमीचे रन भारी होते, सगळं भारी होतं. प्लेयर वाईज जर बघितलं जाईल ना मॅचमध्ये, लुईस दियास, ओलिसे, क्वारात्स्केलिया, डेम्बेले क्रेझी खेळले, सगळे क्रेझी खेळले. तुम्ही हा विचार करा, एकदा तुम्ही बघताय मॅच 1.5 मिनिटावर सुरू आहे समजा मॅच, बायर्न म्युनिकचा अटॅक सुरू आहे. 1.45 मिनिटवर तुम्ही रिप्ले बघताय गोलचा पीएसजीचा. म्हणजे 15 सेकंदात पीएसजी अटॅक पण करते आणि गोल पण हिट करायचा, गोल मारण्याचं ट्राय केले. दिस इज फुटबॉल. क्रेझी. दिस इज फुटबॉल हेरिटेज भावानं, फुटबॉल हेरिटेज मरिनोच्या लँग्वेजमध्ये. दिस इज हेरिटेज. मॅचमध्ये काय झालं याच्याविषयी बोलायचं झालं ना, मॅचमध्ये खूप काही झालं. पण डेम्बेलेने फर्स्ट हाफमध्ये ना लय चान्सेस मिस केले. क्रेझी गोल मारू शकत होता तो, गोल होत होते. पण 1v1 विथ गोलकीपर पण भाईने सिक्सर मारलाय. नंतर कमबॅक केला. ते झालं डेम्बेलेविषयी. आता डेम्बेले, क्वारात्स्केलिया यांची प्रेसिंग भाई बायर्न म्युनिकच्या अगेन्स्ट. आता जोनाथन ताह आहे आणि आपला ओपमेकॅनो आहे आणि नॉयर आहे गोलकीपर. इतकी खतरनाक प्रकारची म्हणजे प्रेसिंग सुरू होती. इकडून प्रेसिंग करतोय क्वारात्स्केलिया, इकडून प्रेसिंग करतोय आपला डेम्बेले. आणि मग जोनाथन ताहकडे एकच ऑप्शन आहे की बॉल बॅक द्यायचा आपल्या नॉयरकडं. नॉयरकडे बॉल जातो, लगेच डेम्बेले येतो. नॉयरकडे काहीच चान्स नाही, ऑप्शनच नाही. नॉयरला द्यायला लागतोय लॉंग बॉल. लॉंग बॉल दिल्यामुळे परत बॉल पोझिशन येते आपल्या पीएसजी कडे. हाच विषय होत होता पूर्ण मॅच मध्ये. पोझिशन अशी जात होती, अशी म्हणजे काय बोलायचं. एवढा पण चान्स नव्हता भाई कोणत्या टीमला बॉल म्हणजे ठेवणं. यायचा बॉल जायचा, यायचा बॉल जायचा. विषय आता पीएसजीचा. पीएसजीने 5-2 ची म्हणजे स्कोर लाईन केली ती, म्हणजे 3 गोलची लीड होती. तरी ती लीड ते मेंटेन करू शकले नाही, घालवली. कारण त्यांनी लो ब्लॉक नाही खेळवलं. पीएसजी अटॅक 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 खेळत राहिली. सेम लाईक हॅन्सी फ्लिक भाऊ. पण हॅन्सी फ्लिक तिकडे खेळवतो आपली हायलाईन. ॲज अ बार्सा फॅन मी त्या बाजूला बायस ठेवून त्या गोष्टी बोलायला लागलोय. सॉरी फॉर दॅट. पण हॅन्सी फ्लिक खेळवतो हायलाईन. त्यामुळं हे 5-4 झालतं ना, हे हॅन्सी फ्लिक हारून 6-5 ने मॅच पण हारलो असतो आपण. पण ही मॅच कधीच आहे ना 9 गोलची नव्हती. ह्या मॅचमध्ये जास्त गोल आले असते, पण विषय झाला मुसियालाचा. मुसियालाकडे चान्सेस होते की गोल मारायचे, पण मुसियाला काय करायचा, कॉन्फिडन्स स्वतः नव्हता दाखवत. कठीण करायचा बॉल की स्ट्रायकर गोल मारल, स्ट्रायकर. नाहीतर बायर्न म्युनिकने ही मॅच काढली पण असती. ज्या प्रकारे मॅच खेळली आहे ना बायर्न म्युनिक, काढली पण असती. पण जेव्हा पण जर बायर्न म्युनिक 5-2 नी पुढे गेली असती ना, पीएसजी कधीच मॅचमध्ये वापस नसती आली. पीएसजी मॅचमधनं बाहेरच पडली असती. मी हे का बोलतोय? मग खेळवली असती लो ब्लॉक सिस्टम. कोणी? बायर्न म्युनिकने. आणि जेव्हा बायर्न म्युनिक लो ब्लॉक खेळवतं, पुढची टीम भाई नाही गोल मारू शकत. चान्सेस खूप कमी होऊन जातात. किती पण भारी ड्रिबलर. आता तुम्ही सांगा, डेम्बेले भारी ड्रिबलर आहे का ओलिसे? ओलिसे भाई, ओलिसे. दोघं पण फ्रान्ससाठी खेळतात. पण बाय द वे ओलिसे इज बेटर ड्रिबलर. लुईस दियास भारी ड्रिबलर आहे का क्वारात्स्केलिया? भाई
टक्करचा मुकाबला नाही सांगू शकत, मी पण नाही सांगू शकत. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. ह्या मॅचमध्ये ना डिफेंडिंग मास्टर क्लास कोणाकडनंच नव्हता. पण उपेमेकॅनो त्या पद्धतीने त्यांनी डिफेंडिंग केली आहे. लास्ट मिनिट जे टॅकल मारलेत, तो 1v1 विथ आलता आपल्या डेंबेले बरोबर आणि तिथनं बॉल त्याने विन केलाय. म्हणून उपमेकॅनो या मॅचचा तगडा डिफेंडर होता. किमिच पण भारी खेळलाय. प्रत्येक प्लेयर मॅच मधला तगडा खेळला. लायमर जो खेळलाय ना आणि हाकिमी हे फुल बॅक्स दोन्ही पण खूप भारी मॅच खेळली. लायमरने पण तो गोल मारला असता तुम्हाला माहिती कोणता गोल, मी ते सांगणार नाही. माझ्याकडे टाइम नाही, तुमच्याकडे पण टाइम नाही. तो गोल मारला असता मॅच पण तिथं आली असती बायर्न म्युनिककडे. एवढीच गोष्ट आहे. ज्या प्रकारे ओलिसे, डेम्बेले, किलियन एम्बाप्पे ह्या गोष्टी ज्या घडतायत, हे जे हाय लेव्हलचे प्लेयर आहेत फ्रान्सकडे भाई. फुटबॉल वर्ल्ड कप आहे ना फ्रान्सकडे जातोय. इट्स गोइंग टू बी फ्रान्स भाई. इट्स गोइंग टू बी फ्रान्स. फ्रान्स विन करणार आहे फुटबॉल वर्ल्ड कप वाटते. विनर फ्रान्स ही होने वाली है भाई. ज्या पद्धतीचे प्लेयर त्यांचे परफॉर्म करायला लागले. बाय द वे ह्या मॅच मधनं एवढंच. तुम्हाला माझे पॉइंट्स पटले असतील ना कमेंट करा भाई. मराठी चॅनल आहे, सबस्क्राईब करा स्वाडीनला. आणि मी येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. मॅच क्रेझी होती. UCL पाहत राहा. भाई फुटबॉल आहे, फुटबॉल पाहायचा असतो, फुटबॉल खेळायचा असतो. फुटबॉल इज फुटबॉल. आणि बायर्न म्युनिक सेकंड लेग मध्ये भाई मॅच काढल, नाही काढल. बाय द वे त्यांच्या होममुळे मला वाटतं मॅच काढू शकते. 1 गोलचीच लीड आहे. मॅच बायर्न म्युनिक काढू शकते. विस्का बारसा. बाय.